नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. देशातला सर्वात मोठा पक्ष आणि देशभरामध्ये ज्या पक्षाची चर्चा सातत्याने राज्याच्या, देशभरामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा केली जाते तो म्हणजे आज भाजपाचा स्थापना दिवस आहे. याच अनुषंगाने भाजपच्या कार्यकर्त्याला नेमकी स्थापना दिनानिमित्त काय वाटतं, खरोखर भाजपच्या कार्यकर्त्याला किंवा नेत्याला खरोखर ज्या पद्धतीने आपण बघितलं त्यांचं अस्तित्व किंवा त्यांना यश मिळालं का, त्यांचं पुनर्वसन झालं का, आणि एक भाजपचा कार्यकर्त्यांवर सातत्याने अन्याय पण होतो. कारण जे अनेक पक्षातले नेते जे येतात ते भाजपामध्ये येताना दिसून येते. सर्वसामान्य कार्यकर्ता, पदाधिकारी सत्तेपासून कुठेतरी बाहेर फेकला जातो आणि जे नवीन येतात त्यांचं पुनर्वसन करण्याचं काम जे आहे भाजपने काही दिवसांपासून सुरू केलेलं आहे. मग अशा अनुषंगाने आपण चर्चा करतोय. भाजपाचे नेते ज्यांची सुनील गोगटे आहेत, भाजपचे नेते सरचिटणीस आहे, आपले वेगवेगळ्या पदावर गेलेले आहेत. किसान मोर्चा असेल, वेगवेगळ्या, आणि त्यांचं नेटवर्क असेल वेगवेगळ्या, नेहमी ते कर्जतच्या प्रश्नांवर भूमिका आपली मांडत असतात. मग भाजपला काही वाटलं तरी चालेल, एक रोखठोक कार्यकर्ता, नेता, पदाधिकारी, त्यांच्या नावावर आपण मुलाखत करतोय स्थापना दिनानिमित्ताने. सर, स्वागत आहे आपलं. नमस्कार सर, तुम्हाला शुभेच्छा. तुमचाच पक्षाचा स्थापना दिन आहे. काय वाटतं, आज स्थापना दिन मोठा पक्ष झालेला आहे पण आम्हाला सुनील गोगटे मोठे झाले दिसत नाहीयेत? असं नसतं. भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास याच्यावरच आम्ही चालतो. आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचा स्लोगनच आहे, पहिले राष्ट्र, नंतर पार्टी आणि मग स्वतः. त्यामुळे इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी ही भारतीय जनता पार्टीमध्ये फार कमी लेव्हलला बघितली जाते. जो भाजपमध्ये जो तयार झालेला कार्यकर्ता आहे तो स्वतःपेक्षा राष्ट्र आणि पक्षाचा विचार डिवोटी करत असतो. त्यामुळे असा मनात किंतु मनुष्य स्वभाव आहे. थोडं कधी तुम्ही म्हणता ती भावना वाटू शकते, परंतु त्याच्या पुढे जाऊन कधीही होत नाही. भारतीय जनता पार्टीला आम्ही डिवोटेडली काम करतो आणि भारतीय जनता पार्टी म्हणूनच करतो. आज भारतीय जनता पार्टीचा 45वा वर्धापन दिन आहे. 1980ला 6 एप्रिल 1980 रोजी भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. स्वर्गीय पंतप्रधान माजी अटल बिहारी वाजपेयीजी यांनी त्यावेळेला मुंबईमध्ये भाषण केलं होतं. आणि त्यावेळेला भारतीय जनता पार्टी म्हणजे जनसंघ असा प्रवास तो खूप मोठा आहे भारतीय जनता पार्टीचा, जनसंघापासून. पण भारतीय जनता पार्टीची स्थापना 6 एप्रिल 1980 झाली. त्यावेळेला कायम हेटाळणी होत असायची, तुमचं काय, काँग्रेस हा फार मोठा पक्ष होता आणि कुठेतरी भाजप किंवा जनसंघ वेगवेगळे 2 खासदार किंवा समाजवादी पार्टी, कम्युनिस्ट असे विखुरलेले असे सगळे होतो आपण. आणि प्रचंड मोठी शक्ती अशी म्हणजे काँग्रेस होती. त्यावेळेला असं कोणाला वाटतही नव्हतं. त्यावेळेला वाजपेयींनी, आमचे आदर्श जे आहेत नेते, जे वाजपेयी, अजातशत्रू ज्यांना म्हटलं जातं, त्यांनी भाषणामध्ये सांगितलं होतं, अंधेरा छेटेगा, सूरज खिलेगा और सूरज निकलेगा और कमल खिलेगा. आज त्या उक्तीप्रमाणे 2303 पर्यंत भारतीय जनता पार्टीचा प्रवास हा वेगवेगळ्या नेत्यांच्या माध्यमातून, आणि जो अंत्योदयाचा विचार जो आहे भारतीय जनता पार्टीचा, अंत्योदय हा पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी दिलेला विचार आहे. आणि अंत्योदय म्हणजे समाजातील शेवटच्या स्तरातील शेवटच्या व्यक्तीच्या दारापर्यंत जाऊन जे राजकीय आपले किंवा ज्या काही आपल्या सुविधा आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून म्हणण्यापेक्षा सरकारच्या माध्यमातून ज्या जनसुविधा आपल्याला मिळतात त्या शेवटच्या घटकापर्यंत पोचल्या पाहिजेत. आणि शेवटचा घटक सुद्धा मुख्य प्रवाहात येऊन भारत ही जगामध्ये महासत्ता झाली पाहिजे, सगळीकडे सुजलाम सुफलाम झालं पाहिजे. हा जो मंत्र जो दिलाय दीनदयाळ उपाध्यायांनी, त्या मंत्रावरती भारतीय जनता पार्टी काम करते. मंत्र दिलाय तुम्ही, सगळ्या गोष्टी, पण सर्वसामान्य जो कार्यकर्ता आहे स्थापना दिनापासून ते आतापर्यंत सर्वात मोठा पक्ष, पण सर्वसामान्य कार्यकर्त्यावर अन्याय होतो, बाहेरच्या लोकांचं पुनर्वसन केलं जातं. मग कुठे तर मनाला खतखत होत नाही का आज वर्धापन दिनानिमित्ताने? पक्ष वाढत असताना या सगळ्या गोष्टी होत असतात. मी तुम्हाला अगदी आवर्जून सांगतो, मी 1995 पासून भारतीय जनता पार्टीचं काम करतोय. आज 30 वर्ष भारतीय जनता पार्टीचं अविरत काम करतोय. त्यापूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम करत होतो.
त्यामुळे आम्हाला कधीही भावना निर्माणच नाही की आमचा स्वतःचं काहीतरी झालं पाहिजे. आमचा पक्ष त्यावेळेस काहीच नव्हता. रोज रस्त्यावर आंदोलन, म्हणजे सत्ता हा विषयच माहिती नव्हता. विरोधातच, म्हणजे आज सुद्धा पटकनचं भाषण कुठल्या मोठ्या नेत्यानं सुद्धा चालू केलं, एक तुरळक सत्ता वगळली तर विरोधी पक्षाच्या आवेशातच भाषण करतो का काय, अशा पद्धती भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता. कारण रस्त्यावर उतरून संघर्ष, सर्वसामान्यांकरता प्रशासनाकडे न्याय मागण्याकरता संघर्ष करणं, त्याला न्याय मिळवून देणं, ह्याच रोलमध्ये आम्ही जास्त वाढलेलो. त्यामुळे सत्ता आली काय गेली काय आम्हाला काय फार मोठा फरक पडत नाही. सत्ता आल्यानंतर प्रत्येकाला मनुष्य स्वभाव आहे, प्रत्येकाला आपली प्रगती झाली पाहिजे, आपल्या गावाची प्रगती झाली पाहिजे, ही भूमिका असते. आणि आज सत्तेशिवाय आपल्या मनात जे काही विजन आहे ते आपण सत्तेशिवाय उतरवू शकत नाही. कुठलं तरी मनाला खतखत वाटत नाही की आज 35 वर्ष आले, अनेक वेळेला अन्याय होत असतो, दुःख थोडं होतं, पण ते सरून जेव्हा आपले मोठे नेते आपल्यावर विशेष जबाबदारी देतात, विशेष काम करतो, त्यावेळेला आपल्याला एक नवीन ऊर्जा मिळते. आपले जिल्ह्याचे नेते असतील, महाराष्ट्राचे नेते असतील, राष्ट्रीय नेते असतील, आज ज्या उमेदीने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी काम करतायत, नरेंद्र मोदींनी आज आपल्याला विश्वास दिलाय. 2014 नंतर जर आपण बघितलं, त्यापूर्वीची असलेली सत्ता, माझा कुठेही असा दावा नाही, त्या वेळेला जे प्राईम मिनिस्टर बसले, पंतप्रधान बसले, त्यांनी आपापल्या परीने भारताचा विकास करण्याकरता प्रामाणिक प्रयत्न केला. परंतु आपण जसं वर्गामध्ये विद्यार्थी असतो, 1 ते 50 विद्यार्थी असतात, त्यात रँकिंग काढतो. माझ्या दृष्टीने आजपर्यंत जे काही पंतप्रधान झाले किंवा जी सत्ता राबवली गेली ज्या पक्षांच्या, त्यामध्ये 2014 पासून नरेंद्रजी मोदी आल्यानंतर एक विजन ठेवून काम चालू आहे. आणि देश हा आर्थिक महासत्ता असेल किंवा जगामध्ये महासत्ता कसा बनेल, आज आपण विकसनशील देश आहोत, विकसित देश नव्हतो. अमेरिका किंवा ही 5 राष्ट्र 7 राष्ट्र जी आपण म्हणतो ही विकसित आहेत आणि आपण विकसनशील आहोत. आणि आपल्याला पूर्णपणे जगामध्ये महासत्ता जर बनायचा असेल तर आपण सुजलाम सुफलाम, आपले तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे, उद्योगधंदे वाढले पाहिजेत, परदेशी गुंतवणूक आली पाहिजे, अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत हा राबलं गेलं पाहिजे. या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदीजी काम करतात. एक रोडमॅप ठेवून भारतामध्ये म्हणजे आमचे आदर्श दुसरे गडकरी साहेब, हे गडकरी साहेब नेहमी सांगत असतात की अमेरिका श्रीमंत काय, तिथले म्हणजे रस्ते चांगले, श्रीमंत अमेरिका आहे म्हणून तिथले रस्ते चांगले नाहीत, तिथले रस्ते किंवा इन्फ्रास्ट्रक्चर, दळणवळण यंत्रणा जी चांगली आहे म्हणून अमेरिका श्रीमंत झाली. आणि त्याच दृष्टिकोन ठेवून गडकरी साहेब, आज तुम्ही बघितलं तर हजारो किलोमीटरचे रस्ते आज भारतामध्ये होत आहेत. यापूर्वी असं प्लॅनिंग होत नव्हतं, विकास होत होता, परंतु एक विजन ठेवून, एवढे दिवसात टार्गेट ठेवून, हे झालं पाहिजे, ही इंडस्ट्री इथे आली पाहिजे, ही कनेक्टिव्हिटी वाढली पाहिजे, इथे बंद. काही दिवसापूर्वी तुम्ही हाच मुद्दा, कर्जाची ट्रॅफिक किंवा समस्या किंवा पळसदरीचा, गडकरींची भेट घेतली, काय चर्चा आणि कुठला रस्ता निर्माण करण्याचा प्लॅन केलेला आहे? मी गडकरी साहेबांना दिल्लीत गेल्यानंतर अनेक विषयावर भेटत असतो. आपलं जे कर्जत आहे, म्हणजे जो माझा मतदारसंघ आहे, कर्जत खालापूर मतदारसंघ ज्याला म्हटला जातो, यामध्ये जास्तीत जास्त सुविधा कशा येतील, इन्फ्रास्ट्रक्चर कसं येईल. छोटी आपल्याकडे कसं आहे, खालापूर एरियामध्ये इंडस्ट्रीयल एरिया आहे थोडासा, बाकी कर्जत ग्रीन झोन आहे. परंतु ग्रीन झोन असल्यामुळे इथे रोजगार नाहीत फार मोठे. शेतीकडनं माणूस डायव्हर्ट झालेला आहे, भात शेतीमध्ये परवडत नाही शेती, त्यामुळे शेतीकडनं तरुण तर पूर्णपणे बाजूला गेला. मुंबई जवळ असल्यामुळे तो नोकरी करता, एक चांगलं पॅकेज मिळेल या हिशोबाने नोकरी व्यवसाय करता जात असतो. आणि ते सुद्धा त्याला मुंबई, बदलापूर, अंबरनाथ, वाशी अशा ठिकाणी जावं लागतं. म्हणून माझा नेहमी हा प्रयत्न राहिलेला की आपल्याकडे स्मॉल स्केल इंडस्ट्री कशी येईल, छोटे छोटे उद्योग कसे होतील, एंटरप्रिनर्स कसे करतील. गडकरी साहेबांचा जो मूलमंत्र आहे की छोटे छोटे स्मॉल स्केल इंडस्ट्री, त्यांच्याकडे हे होतं, MSME मंत्रालय होतं, छोटे छोटे उद्योजक कसे तयार होतील, त्यांचं एक विजन आहे. तुम्ही नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे बना. त्यामुळे छोटे छोटे उद्योग क्लस्टर कसे तयार होतील. एक जर तुम्हाला स्टार्टअप केला तर त्यामध्ये 10 जणांना रोजगार मिळतो आणि तो रोजगार मिळावा याकरता छोटे छोटे स्टार्टअप होण्याचं जरुरी असतं. त्या धर्तीवर गडकरी साहेबांनी काम केलं आणि ह्या मतदारसंघाचा विकास व्हावा, तर कनेक्टिव्हिटी वाढावी, म्हणून मी गडकरी साहेबांकडे 3-4 विषयांकरता प्रामुख्याने नेहमी जात असतो आणि तेही सकारात्मक प्रतिसाद देत असतात. मागे आपला नॅशनल हायवे भीमाशंकर जो घाट रस्ता आहे, राजगुरुनगर पासून भीमाशंकरला येऊन तो खाली आपल्याकडे खांडस इथे येऊन माथेरान मार्गे पनवेलमध्ये, हा जो रस्ता आहे तो करण्याकरता मी गडकरी साहेबांची भेट घेतली. त्यांना मान्यता दिली. आज त्यातलं कामही नॅशनल हायवे नंबर 103 पडलेला आहे, राजगुरुनगर साईडनी तिकडून काम चालू झालेलं आहे. फक्त कुठे 2-3 एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स आहेत. इकोसेन्सिटिव्ह झोन आहे माथेरान, आणि माथेरानमध्ये इकोसेन्सिटिव्ह झोन असल्यामुळे तिथे रस्त्याचा थोडी अडचण आहे. तो परवाना मिळाचा असल्यामुळे
ते थोडं अडकलंय. आणि एक या इथे भीमाशंकर ते खाली आपण ज्या घाटात होतो तिथे पूर्णपणे प्रोटेक्टेड फॉरेस्ट आहे, म्हणजे संरक्षित वन आहे. त्यामुळे तिथे थोड्या 1-2 अडचणीत, पण लवकरच हा रस्ता होईल. आणि 4 जिल्ह्यांची जी कनेक्टिव्हिटी आहे ती पूर्णपणे 80 किलोमीटर आपल्याला चाकण मार्गे, तळेगाव चाकण मार्गे येऊन 80 किलोमीटरचा फेरा पडतो. तो डायरेक्ट आपण इथे 80 किलोमीटर पटकन खाली उतरू. आणि यांनी कनेक्टिव्हिटी कशी वाढणार, तिकडे होणारा भाजीपाला निर्मिती 20-25 किलोमीटर, 50 किलोमीटर आपण खाली उतरल्यानंतर भाजीपाला वगैरे किंवा जे दूध व्यवसाय, कनेक्टिव्हिटी वाढेल, आपल्याला भाजीपाला स्वस्त मिळेल. कारण त्या भागात जास्त होतं, वरच्या भागामध्ये भाजीपाला. नाशिक असेल, नगर, नाशिक किंवा पुणे जिल्हा हा पटकन जोडला जाणार आहे या मार्गामुळे. त्यामुळे आणि एकदा नॅशनल हायवे झाला की अनेक व्यवसाय येतात. रस्त्याला पेट्रोल पंप आले, टायर पंक्चरवाला आला, धाबा आले, आणि पायाभूत सुविधामुळे रोजगारामुळे हे सगळी निर्मिती होत असते. आणि हा रस्ता जर महत्वाकांक्षी प्रकल्प झाला तर इथे येणारं पर्यटन हा मोठा व्यवसाय आपल्याकडे. कोंढाणा लेणी असेल, रिसोर्ट्स आहेत, अनेक निसर्गरम्य पेट किल्ला आहे, ढाक आहे, वैरी आहे, अनेक नयनरम्य ठिकाणे इथे असल्यामुळे पर्यटनावर जोर दिला पाहिजे. हाही कनेक्टिव्हिटी वाढली तर पर्यटनाला चालना मिळेल आणि अनेक रोजगार निर्माण होतील आणि तरुणांना व्यवसाय निर्मिती होईल. तसेच कर्जतसाठी जो आता कर्जत आपण येतो बघतो, कर्जतला 4 फाटा आहे. नॅशनल हायवे 548 जो शहापूर पासून येऊन IPL आपला IPCL याच्यापर्यंत नागोठण्यापर्यंत गेलेला आहे खोपोली मार्गे, त्याला 548 नॅशनल हायवे नंबर दिलेला आहे. हा असा जात असताना कर्जत शहरातून वाहतूक जाते आणि ही वाहतुकीमुळे प्रचंड ताण येतो कर्जतच्या वाहतुकीवरती. म्हणून कर्जत बायपास करावा म्हणून आता रिसेंटली गडकरी साहेबांची भेट घेतली. कर्जत बायपास करून एक 7 किलोमीटरचा बायपास केला तर कर्जतला होणारी वाहतूक कोंडी पूर्णपणे थांबेल. आणि त्याकरता त्यांनी तत्वतः लगेच मंजुरी दिली बायपासला. आणि लवकरच तो बायपास झाल्याने कर्जत ही दळणवळण यंत्रणा व्यवस्थेतून वाहतूक सुरळीत होईल. सर, स्थापना दिनानिमित्ताने आत्मपरीक्षण भाजपने करावं असं वाटतं? तो कसा आहे, वरिष्ठ नेत्यांचा विषय आहे. ते जे ठरवतील ती पॉलिसी, ते बांधतील ते धोरण, नेते ठरवतील ते धोरण, ते बांधतील ते धोरण. आम्ही सामान्य कार्यकर्ते, आम्ही त्यांच्या पाठीमागे. ज्या पद्धतीने भाजप राजकारण करतं ते सर्वसामान्यांना पटत नाही. असं कसं असतं, कुठलीही गोष्टी परसेप्शनवर चालत असते. जी गोष्ट मला पटत असेल ती समोरच्याला पटेल असं नाही, पण पटवून देणं हे आमचं काम आहे. आज बघा, भारतीय जनता पार्टी जगातली सर्वात मोठी 10 करोडपेक्षा सदस्य असलेली पार्टी आहे. आज अभिमानाने सांगतो, आज वर्धापन दिन आहे. महाराष्ट्रात सुद्धा आम्ही सर्व तळागाळातल्या कार्यकर्त्यापासून टॉपच्या नेत्यापर्यंत स्वतः सदस्यता नोंदणी करून महाराष्ट्रामध्ये जे उद्दिष्ट दिलं होतं, 1.5 कोटी आपल्याला लोकसभा विधानसभेला मतं मिळाली होती, तेवढे आपल्याला सदस्य घर टू घर जाऊन करायचे. आणि ते सदस्य आम्ही घर टू घर जाऊन करून गेल्याच आठवड्यामध्ये 1.5 करोडचं टार्गेट पूर्ण केलंय. हे अभिमानाने आम्ही सांगू शकतो. आणि हे आमचे नेते आम्हाला जेव्हा चालना देतात, आमच्या खांद्यावर जेव्हा काम करतो तेव्हा एक कौतुकाची थाप टाकतात. त्यामुळे आम्हाला रोज ऊर्जा येते आणि नवनवीन काम करण्याची आमच्यामध्ये ऊर्जा येते आणि आम्ही त्यासाठी मग प्रयत्नशील आहोत. सर, पण भाजप देशभरामध्ये मोठा आहे, राज्यात आहे, पण कर्जतमध्ये भाजपला हवं तसं यश मिळताना दिसून येत नाहीये. अनेकांना घेतलं पण त्याच्यात काही रिझल्ट दिसत नाहीये. त्याच्या मागे काही कारणं अशी असतात की भाजपमध्ये आजपर्यंत जेवढ्या महाराष्ट्र स्थापनापासून इलेक्शन झाल्या, भारतीय जनता पार्टी फक्त 2014ला एकदा ती सुद्धा युती तुटली म्हणून स्वबळावर लढली. तो इथे कधी लढलीच गेली नाही विधानसभा. त्यामुळे आज कुठलाही लहान मुलगा जरी आपल्याकडे कनेक्ट झाला, छोटा म्हणजे कार्यकर्ता बाल्यावस्थेतून कनेक्ट झाला, तरी प्रत्येकाला महत्वाकांक्षा आहे, मला नगरसेवक व्हायचंय, मला ग्रामपंचायत सदस्य व्हायचंय, मला जिल्हा परिषद सदस्य व्हायचंय, आमदार व्हायचंय, विविध. त्यामुळे जर तुम्ही इलेक्शनच लढले नाही तर तुमचा मतदार वाढणार कसा? आणि युतीमध्ये कायमस्वरूपी हा शिवसेनेला मतदारसंघ जात, तुमच्या नेतेच युतीसाठी शिवसेनेत पुढाकार घेत असतात. ती परिस्थितीवर लढावं अशी तुमची बाकीच्यांची इच्छा वेळेला ती परिस्थिती होती. रायगड जिल्हा हा खडकाळ प्रदेश होता, तिथे काही म्हणजे होऊ शकत नाही अशी परिस्थिती भाजपची होती. परंतु आता आमचे जिल्ह्याचे नेते आदरणीय प्रशांतजी ठाकूर असतील, त्यांनी प्रवेश केला. भारतीय जनता पार्टी म्हणजे फडणवीसांच्या नेतृत्वावरती, नरेंद्र मोदी यांच्या म्हणजे नेतृत्वावरती विश्वास ठेवून काम करणारे कार्यकर्ते वाढले. आणि प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये आपण एकही आमदार नव्हता, 3 आमदार तिथे आज महेश बालदी असतील, रवी पाटील असतील, 7 आमदारांपैकी 3 आमदार भारतीय जनता पार्टीचे आहेत. आता आज भविष्यात 29ला होणारा भारतीय जनता पार्टीचा आमचा नारा आता असाच असेल, 100% भाजप. आणि त्यासाठीच आम्ही काम करत आहोत. ती सदस्य नोंदणी असेल किंवा विविध जे कार्यक्रम पक्षाकडून येतात ते अगदी सामान्य कार्यकर्ता ह्या गोष्टी करतात राबवत आहे
की येणाऱ्या सगळ्या इलेक्शन हे भारतीय जनता पार्टी स्वतःच्या ताकदीवर लढेल, स्वतःच्या कार्यकर्त्याला उभा करेल आणि जगातली सर्व मोठी पार्टी असताना आपल्या प्रत्येक स्थानिक लेवलला सुद्धा मोठी होईल. आणि मी तुम्हाला इथे या माध्यमातून अगदी आश्वस्त करतो की येणारा 29चा आमदार हा निश्चितच भारतीय जनता पार्टीचा असेल. कर्जत नगरपालिकेचा नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा असेल. विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये चांगलं लोकप्रतिनिधित्व भारतीय जनता पार्टीचं असेल. हे होते सुनील गोगटे. त्यांनी सांगितले 2029 मध्ये भाजपचाच आमदार असेल. येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपला नगराध्यक्ष आणि भाजपला चांगलं यश मिळेल असा त्यांनी दावा केलाय. सर, तुम्हाला शुभेच्छा. आज वर्धापन दिन आहेत आणि वर्धापन दिन आणि रामनवमीच्या तुम्हा सर्वांना तुमच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना सुद्धा रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. हे जे गोगटे त्यांचं सुद्धा पुनर्वसन भाजपने करावं असं त्यांची मनामध्ये इच्छा दाखवून दिसते. धन्यवाद.